हे रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री भगवान उवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं ददङ्गं च गृहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित् गोपाल कृष्ण भगवान की जय। दशमस्कंध उत्तरार्थ। जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन भस्म झाला काल यवन मुचकुंद कथा 51 बलराम विवाह द्वारका गमन रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण त्याचा अध्याय 52 रुक्मिणी हरण 53 लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे पराभव शिशुपाल रुक्मीचे 54व्यात त्याचे केले निरूपण प्रद्युम्न जन्म वध 100चा 55वा तयाचा जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा स्यमंतकाचा 56वा स्यमंतक हरण शतधन्वोद्धार फिरोनी द्वारकेशी आला अक्रूर 57व्यात मधुर कथा तयाचे श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगेतया 16 सहस्र 100 जाया 59व्यात कृष्णासी श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा अनिरुद्ध विवाह 61वा रुक्मिवध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निवेदिला उषा अनिरुद्ध मिलन 62 कृष्ण बाणासुरयुद्ध 63 नृगराज कथा 64 65 बलराम व्रजयात्रा पौंड्रक काशीराजोद्धार 66 विविधोद्धार 67 बलराम कोप सांब विवाह 68 वर्णिला श्रवणीय कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथा ही 17व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ
त्र्याहत्तरी सोडी राजबंदिवान, आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन, यज्ञात पावला अपमान. 75व्यात यज्ञ संपूर्ण, राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्र विदुरोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध. बल्वलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा. सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली. सुदाम्याशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती. श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82. श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83. वसुदेव यज्ञोत्सव 84. ज्ञान माता पित्याशी 85. सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन. एकदा अनेक रूप धारण 86. वेदस्तुती 87. शिवसंकटमोचन 88. भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले. मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90. श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज माघ शुद्ध द्वादशी, माघ शुद्ध द्वितीया, शके 1946. बरोबर माघ वद्य प्रतिपदा आपल्या श्री क्षेत्र सज्जनगडावर समर्थांचा दासनमी उत्सव सुरू होतो. आणि तत्पूर्वी माघ शुद्ध नवमी ही जी आता तिथे येणार आहे नवमीची, त्या दिवशी दासबोध जयंती साजरी केली जाते. शिवतरगळीमध्ये मोठा उत्सव त्यावेळेस साजरा केला जातो. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपण आज जो पाहणार आहोत तो दशमस्कंधातील 60तमोध्याय, म्हणजे 60वा अध्याय. श्रीमद्भागवत ह्या ग्रंथाला महापुराण असं म्हटलेलं आहे, कारण इतर भागवतांमध्ये, इतर पुराणांमध्ये फक्त 5च लक्षणं असतात. सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीच वंशानुचरितं चेती पुराणं पंचलक्षणं. पण श्रीमद्भागवतामध्ये या 5च्या ऐवजी इतर अजून 5 असे 10 लक्षणं आहेत. ती म्हणजे अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणं मूतयः वन्वंतर ईशानुकथा निरोधो मुक्तीर आश्रया. तर 10वा स्कंद आपला हा जो सुरू आहे त्याचा विषय आहे निरोध. आता निरोध म्हणजे काय, तर आपल्या आराध्य दैवतेच्या ठिकाणी रोज ज्याचं आपण ध्यान करतो, आपलं कुलदैवत आहे, आपल्या देवी आहेत, देवता आहेत, त्या सगळ्यांच्या ठिकाणी आपला मनाचा लय करणे. भगवान श्रीकृष्णाच्या कथा ऐकता ऐकता त्या कथेशी आता असं तल्लीन व्हावं की सगळ्या गोष्टींचा विसर पडावा आणि त्याच्या ठिकाणी आपल्या मनाचा लय करणे. आता मनच उन्मन झालं, मन आता मन म्हणून राहिलंच नाही, तेव्हा मग मनाच्या काही अवस्था असतील तर त्या अवस्थाच शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे मनाने संकल्प केला, दुसऱ्या मनाने तो मोडला आणि मग आपलं ते आचरण तसं झालं नाही अशा कुठलीच शक्यता नाही. कारण आता मनामध्ये कुठलीच तरंग नाहीत, चांगले असो किंवा वाईट असो. असं ज्याचं मन शांत झालं आहे त्याच्या ठिकाणी भगवंताचं ते समर्पण आहे. एका अर्थाने ती प्रपन्नार्थी हरे देवी, प्रपन्नता ती अवस्था, त्या ठिकाणी निरोध या ईश्वराच्या ठिकाणी मन लय करणे ही आहे. आता या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत 60वा अध्याय, श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद. मागच्याच 1-2 अध्यायामध्ये आपण पूर्ण पाहिलं. भगवंताने 8 विवाह सुरुवातीचे केले, त्यांना आपण 8 पट्टराण्या म्हणतो. भगवंताच्या प्रमुख राण्या ज्या आहेत त्यामध्ये रुक्मिणी देवी आहेत, जांबुवती आहेत, सत्यभामा आहेत, कालिंदी माता आहे, मित्रविंदा आहेत, सत्या आहेत, त्यानंतर भद्रा आहेत आणि लक्ष्मणा, अशा भगवंताच्या 8 पट्टराण्या आहेत. आता यांचे विवाहसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत. कालिंदीशी विवाह दिल्लीमध्ये झाला, मित्रविंदाशी विवाह उज्जैनमध्ये झाला, सत्या हिच्याशी विवाह जो झाला तो अयोध्येमध्ये झाला. आता अयोध्येचाच हा विवाह का झाला, कारण अयोध्येचा राजा ते सत्राजित होते
त्या सत्याच्या विवाहाच्या निमित्ताने त्या अयोध्येमध्ये भगवंताचा हा विवाह झाला. पूर्वी रामावतारामध्ये एकच विवाह झाला. आता अनेक विवाह करायचे हे भगवंताने आधीपासूनच ठरवलं. कारण एकच विवाह केल्यामुळे एकपत्नीव्रत असल्यामुळे इतर लोकांना मला नाही म्हणावं लागलं. त्यामध्ये प्रामुख्याने 1-2 नावं येतात. ती म्हणजे जी सीता रावणाने पळून नेलेली होती ती सीता म्हणजे अग्नीची कन्या असलेली ती सीता आहे. म्हणजे ती खरी सीता नव्हती. आणि जेव्हा ती परत आली तेव्हा अग्निप्रवेश झाला. अग्निप्रवेशातून 2 स्त्रिया बाहेर आल्या. त्यामध्ये एक प्रमुख सीता आणि दुसरी म्हणजे सीतेसारखी दिसणारी अग्निकन्या ती होती. आता तिने पण विनंती केली, भगवंता माझ्याशी विवाह करा. तेव्हा भगवंताने सांगितलं की एकपत्नीव्रत असल्यामुळे या जन्मात मी विवाह करू शकत नाही. पुढच्या जन्मी मी विवाह करेन. आणि तो जन्म म्हणजे तिरुपती बालाजी आणि पद्मावती देवी यांचा विवाह झाला. आता या ठिकाणी या सगळ्या ज्या 8 पट्टराणी आहेत त्या सगळ्यांचा आता निरोध शब्द जो आपण सांगितलं की भगवंताच्या ठिकाणी मनाचा लय करणे. पूर्णपणे लय झाला तर इतर गोष्टी गौण होतात. या ठिकाणी जांबवती आहे, सत्यभामा आहे, कालिंदी आहेत. या सगळ्यांच्या मनामध्ये एक गोष्ट होतं की आपल्यामध्ये काहीतरी खास आहे म्हणून भगवंताशी आपला विवाह झाला. जांबवती जी आहे ते पुन्हा तेच समंतक म्हणायची गोष्ट त्या ठिकाणी येते. आणि मग ती गोष्ट लक्षात आल्यामुळे त्या मण्याच्या निमित्ताने आपला विवाह झाला म्हणून एक थोडासा अभिमान यांच्या ठिकाणी होता. आता रुक्मिणी जी आहे ती मुख्य पट्टराणी आहे. तिच्या ठिकाणी अभिमान आहे का नाही हे पाहण्यासाठी भगवंताने ही लीला केली आहे. रुक्मिणीचे प्रेम हे उच्च कोटीचं होतं. आता रुक्मिणीने स्वतःच्या मनाचा लय भगवंताच्या ठिकाणी अशा प्रकारे केला होता की भगवंताशी वियोग आणि भगवंताशी संयोग 2 गोष्टी आहेत. एक तर भगवंताची आराधना करताना भगवंताचा संयोग होणं ही एक चांगली गोष्ट आहे. आता त्या संयोग झाल्यामुळे मनामध्ये अहंकार वाढतो की भगवंत माझ्याशी बोलले. आणि मग हा अहंकार वाढला की भगवंताला ते मान्य होत नाही. तसा मग वियोगाची वेळ येते. पण वियोग जेव्हा असतो तेव्हा त्या संयोगाचा आनंद जो आहे तो खऱ्या अर्थाने लाभतो. आणि वियोगामध्ये प्रेम हे जास्त उत्कटतेने प्रगट होतं. आता या रुक्मिणीच्या बाबतीत असं झालं की शाब्दिक वियोग, आता भगवंत आपल्याला सोडून जातील असं काही तिला मनामध्ये सुद्धा नव्हतं, संसारामध्ये सुद्धा कधी जाणवलं नाही. आणि भगवंतानी तिच्याकडे नुसतं दृष्टिक्षेपाने पाहिलं तरी तिला तो भगवंताचा अनुग्रहच वाटत होता. एक प्रेमाचं भांडण जे असतं पती पत्नीमधलं ते या अध्यायामधून व्यक्त झालेलं आहे. ही रुक्मिणी माता म्हणजे शुद्धमती आणि भीष्मक राजाची कन्या आहे. आपण पंढरपूरला जातो तेव्हा त्या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान आहे. विठ्ठलाची मूर्ती आहे, त्याच्या बाजूलाच रुक्मिणीची पण मूर्ती आहे. पण ते रुक्मिणीचं मंदिर थोडंसं वेगळं आहे. त्यानंतर गोपाळपुरीला आपण जातो तेव्हा त्या ठिकाणी त्या गोपाळपुरीला आपण जेव्हा वर चढून जातो त्या ठिकाणी मात्र एक मंदिर आहे. त्यामध्ये हे शुद्धमती, भीष्मक, त्यानंतर रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांचं मंदिरसुद्धा त्या ठिकाणी आहे. शुकाचार्य या ठिकाणी सांगत आहेत की भगवान श्रीकृष्ण एके दिवशी रुक्मिणी देवीच्या बरोबर पलंगावर बसलेले आहेत. आता दोघे आहेत, काहीतरी थट्टा विनोद व्हायला पाहिजे असं भगवंताच्या मनामध्ये आलं. आणि आता रुक्मिणीची परीक्षा पाहावी असं मनामध्ये आलं. आता राजाच आहेत आणि बरोबर सगळे सेवक आहेत, सगळे आहेत. तेव्हा रुक्मिणीने आपल्या सख्यांसह पतीची वारा घालून सेवा करीत होती. आत्तापर्यंत ज्या सख्या होत्या त्यांना सोडून दिलं, त्यांना जायला सांगितलं आणि स्वतः हातामध्ये पंखा घेऊन भगवान श्रीकृष्णाला ती वारा घालत होती. कधीचित सुखमासीनम स्वल्पतल्पस्थम जगद्गुरुम पतिम पर्यचरत भैष्मी. भैष्मी म्हणजे भीष्माची मुलगी. व्यजनेन सखीजनैही. व्यजनेन म्हणजे व्यजन म्हणजे पंखा. व्यजनेन सखीजनैही. इतर सख्यांच्या सह पतीची पंखाने वारा घालून ती सेवा करीत होती. आता रुक्मिणी देवीचंच तर महाल असल्यामुळे
भगवंत त्या पलंगावर बसलेले आहेत, रुक्मिणी देवी बसलेली आहेत. त्या महालाचं पूर्ण वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता एवढी रुक्मिणीचं खरं स्थान म्हणजे ही लक्ष्मीच आहे. या ठिकाणी ती या रूपामध्ये व्यक्त झाली. ती साक्षात एकनिष्ठ लक्ष्मीच आहे आणि तिने लीलेने भगवंतांना अनुरूप असं हे मनुष्य रूप धारण केलं. पुढच्या एका श्लोकात म्हणतात, या लीलया धृत तनोर अनुरूप रूपा. अनुरूप रूपा, अनुरूप कोण? की ज्याला रूप नाही त्या कृष्णाला हा जन्म घेतल्यामुळे एक रूप धारण करावं लागलं आणि त्या रूप धारण करणाऱ्या कृष्णासाठी या लक्ष्मी देवीने पुन्हा रूप धारण केलं, ती म्हणजे रुक्मिणी माता आहे. आता भगवंताने आता काय केलं त्या ठिकाणी की वाल व्यजनम आदाय रत्नदंडम सखीकरात तेन विजयती देवी उपासक चाक्रम ईश्वर. रत्नाची दांडी असलेली चौरी हातामध्ये आहे. ती चौरी तिच्या हातातून रुक्मिणीने काढून घेतली आणि स्वतः आता ती भगवंताची सेवा करू लागली. आता भगवंताच्या मनामध्ये आलं की आता काहीतरी आपण थट्टा करावी. संसार सुखाचा सुरू असतो. एखाद्या वेळेस पतीला वाटतं की पत्नीची थट्टा करावी. सहजपणे तो थट्टा करतो. थट्टेमध्ये काहीतरी बोलून जातो. पण या बोलण्याचा अर्थ ती इतक्या प्रखरतेने ती घेते की तिला ते ऐकूनच तिची शुद्ध हरपती, ती बेशुद्ध होती. असं आपल्या संसारातसुद्धा होतं बा. सहजपणे आपण एक थट्टा करतो आणि त्याचा राग पत्नीच्या चेहऱ्यावर दिसतो आणि पत्नीला राग आला की पती म्हणतो, काही नाही, मी तुझी आता फक्त परीक्षाच पाहत होते. पण स्त्रियांच्या दृष्टीने पतीने पाहिलेली परीक्षा ही एक वेळ पतीने काहीतरी संशय घेतला, माझंच काहीतरी चुकलं असं पुन्हा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे असं तिला वाटायला लागतं. आता या ठिकाणी श्री भगवंत त्या ठिकाणी म्हणतात की ज्याच्याजवळ लोकपालांसारखे ऐश्वर्य होतं, एवढे मोठे प्रभावशाली आणि श्रीमंत राजे ज्यांच्या बाजूने होते, सौंदर्य, औदार्य आणि ताकदीमध्ये जे असामान्य होते, असे कित्येक राजे तुझ्या इच्छेने त्या कौंडिण्यपुरामध्ये आले होते. आता हा प्रश्न त्यांनी काढला. म्हणजे किती वर्षानंतर पूर्वीची घटना आठवल्यानंतर आता हे आपल्या भाषेमध्ये खुसपट म्हणल्यासारखं आहे. आता ते म्हणतात, तान प्राप्तान अर्थिनो हित्वा चैद्यादीन स्मर दुर्मदान. तुझे वडील आणि भाऊ यांनीसुद्धा त्यांना शब्द दिला होता. जो शिशुपाल आला होता त्याला शब्द दिला, रुक्मिणी शब्द दिला, तुझ्याशी रुक्मिणीचा विवाह करायचा म्हणून ही सगळी मंडळी बरोबर आले. कदाचित कृष्ण त्या ठिकाणी येईल म्हणून सगळे सैन्य घेऊनसुद्धा आले होते. ते कामोन्मत्त होऊन तुझे याचक बनले आहे. म्हणजे त्या लक्ष्मीचीच अपेक्षा ते करत होते, द्रौपदी त्या रुक्मिणीची अपेक्षा करत होते आणि शिशुपाल इत्यादींना सोडून तुझ्या तोडीच्या नसलेल्या मला तू का बरं मला घातली. म्हणजे हे सगळं एवढं वैभव तुझ्याकडे असताना त्या सगळ्याचा त्याग करून तू माझ्याशी विवाह का केलास असा एक प्रश्न त्या ठिकाणी आला. कस्मान्नो बभृषे समान. आता स्वतःची परिस्थिती भगवंत सांगतात. जरासंध इत्यादी राजाच्या भीतीने आम्ही समुद्रामध्ये जाऊन वस्ती केली. 17 वेळेस आक्रमण झालं तेव्हा सगळं 18व्या वेळेस पळून गेलो. त्या पर्वतावर चढलो आणि पर्वतावर त्याने आग लावली. त्याला वाटलं आम्ही गेलो, पण मी आणि बलराम बंधू आम्ही दोघे त्यातून निसटलो आणि या समुद्रामध्ये येऊन आम्ही वस्ती केली, ती त्या जरासंधाच्या भीतीने. आता माझ्याजवळ तर काही राजसिंहासन नव्हतं, काही नव्हतं आणि तरी पण तू माझ्याशी विवाह केला. लौकिक व्यवहार सोडून वागणारे आम्ही आहेत. लौकिकाने असं पळून जाणंही शोभत नाही. खरं म्हणजे युद्ध करायला पाहिजे होतं. आमच्या ठिकाणी खरं म्हणजे तेवढं युद्ध करण्याचं धाडससुद्धा नव्हतं, म्हणून मी पळून जाऊन त्या द्वारकेमध्ये वस्ती केली. आणि आम्ही जवळ काही न बाळगणारे आहेत, हातामध्ये शस्त्र नाही, काही नाही, पण तरी पण तू माझ्यावर प्रेम केलंस याचं मला खूप आश्चर्य वाटतं. आता एक एक संवाद सुरू केला. आता एवढं बोलत आहेत भगवंत, तरी रुक्मिणीच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा राग त्यांना दिसत नव्हता.
आणि जो जो राग दिसत नव्हता तो इतर ज्या 7 पट्टराण्या होत्या त्यांच्याबरोबर आता यांची तुलना व्हायला लागली. मी इतकं बोललो तरी हिला अजून राग आला नाही, पण आता काहीतरी बोललं पाहिजे, देवाकडून हिला राग येईल तर हिचं खरं मन काय ते आपल्याला कळेल. मग ते म्हणतात, ज्यांचं धन, कुळ, ऐश्वर, प्रताप या गोष्टी असतात त्यांचेच परस्पर विवाह आणि मैत्री होतात. जे सारखेच असतात, सारख्या परिस्थितीचे असतात, सारख्या श्रीमंतीचे असतात, सारख्या घराण्याचे असतात, त्यांच्यामध्ये लग्न होतं. पण श्रेष्ठ आणि कनिष्ठांचे लग्न होत नाही. आता कदाचित तुझ्या ठिकाणी दूरदर्शीपणा नसेल म्हणून तू या गोष्टीचा एवढा विचार केला नाहीस. भिक्षकाकडून म्हणजे त्या सुदैव ब्राह्मणाकडून तू मला पत्र पाठवलं आणि माझ्यासारख्या गुणहीनाशी विवाह करण्याचा विचार तू व्यक्त केलास आणि मनाने तू मला वरलेस. आता इतकं सगळं सांगतात. मग म्हणतात, अजूनही जर तुला वाटत असेल की मी एवढा निष्कांचन आहे, माझ्या ठिकाणी राज्य नाही, साम्राज्य नाही, मी दुसऱ्यांना घाबरून या ठिकाणी पळून आलो आणि या द्वारकेमध्ये मी राहत आहे, असं जर तुला वाटत असेल तर अजूनही तू मला सोडून जाऊ शकतेस. शिशुपाल अजूनही तुझ्यासाठी डोळे लावून बसलेला आहे, वाट पाहत आहे. त्याच्याशी तू लग्न करायला काहीच हरकत नाही. म्हणजे तुझ्या इह परलोकातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तू श्रेष्ठ क्षत्रियाचे वर्ण करून त्याच्याकडे जा, त्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही, मी तुला परवानगी देतो, असं भगवंत म्हणाले. अथात्मनो अनुरूपम वै भजस्व क्षत्रियर्षभ येन त्वमाशिष सत्या इहामुत्र च लप्सते. आता तुला माहीतच आहे की शिशुपाल, शाल्व, जरासंध, दंतवक्त्र हे सगळे राजे आणि तुझा भाऊ हे सुद्धा माझ्या विरोधामध्ये होते. आता एवढ्यांचा विरोध असताना सुद्धा तू माझ्याशी लग्न केलं. कदाचित तुला तेवढा दूरदर्शीपणा नसावा असं मला वाटतं. कोण कोण होते त्या ठिकाणी पहा. चैद्य, शाल्व, जरासंध, दंतवक्त्रादयो नृपाः मम द्विषंती वामोरू रुक्मी चापी तवाग्रजा. अग्रज म्हणजे मोठा भाऊ रुक्मी आणि इतर जे 4 होते, रुक्ममाली, रुक्मकेशू, रुक्मबाहू हे जे आहेत ते आणि तुझे वडील हे जरी माझ्याशी विवाह करून देण्यासाठी तयार असले तरी त्या रुक्मीच्या आग्रहाखातर त्यांनी त्याला संमती दिली नाही. पण आता जरी तुला जायचं असेल तर तू अगदी खुशाल जाऊ शकतेस, कारण मी जे आहे त्या सगळ्यांच्या घोळक्यामधून तुला तिथून मी पळवून आणलेले आहे. ते सुद्धा तुझी इच्छा होती म्हणूनच आणलेले आहे. आता या ठिकाणी काही त्या दोघांच्याबद्दलचे प्रश्नोत्तरं झालेत. एक एक गोष्ट आता भगवान कृष्ण सांगत आहेत आणि रुक्मिणीला संताप येतो का, तिला काही वाईट वाटतं का, केलेल्या कृत्याचं काही वाईट वाटतं का. म्हणजे निरोध हे जे आहे भगवंताच्या ठिकाणी संपूर्णपणे मनाचा लय करणे हे काय असतं याचं उदाहरण ते आता या ठिकाणी देतात आणि म्हणतात, आम्ही खरोखरच देह आणि घरदार याविषयी उदासीन आहोत. कसं भगवंत सांगतात की माझा जन्मच कारागृहामध्ये झाला आणि तुझा जन्म तेवढ्या मोठ्या राजमहालामध्ये, भीष्मकनंदिनी राजा भीष्मकाची कन्या, 5 भाऊ आहेत त्यांच्याबरोबर इतकं तू एवढ्या मोठ्या ऐशारामात राहिलीस आणि आता माझ्या घरी तू आलीस, कारण ज्याचं माझं घरसुद्धा नाही. बरं, माझी परिस्थिती अशी आहे की मी म्हणजे माझ्या आईवडिलांचाही पत्ता नाही. कोणी मला देवकीनंदन म्हणतात, कोणी मला यशोदानंदन म्हणतात, वसुदेवाचा पुत्र म्हणतात, तर कोणी मला नंदाचा पुत्र म्हणतात. आणि नंतर म्हणतात, तू जर म्हणत असेल की खरं वीर धैर्यवान पुरुष जर कोणी असेल तर तुम्ही आहात, असं जर तुला वाटत असेल तर तेही खरं नाही. कारण युद्धाच्या प्रसंगी त्या कालयवनाच्या भीतीने मी रणछोड दास म्हणजे माझ्या हातामध्ये शस्त्र न घेता अनवाणी पायाने मी त्याच्यासमोरून त्याच्या देखत पळत सुटलो जीवाच्या भीतीने आणि म्हणून मला रणछोड दास असं नाव प्राप्त झालं. त्याचीसुद्धा मी पर्वा केली नाही. एक श्रीमान बगोडा असंच माझं नाव पुढे प्रचलित झालं. गुजरातमध्ये
रणछोड राय भगवान श्रीकृष्णाचं खूप मोठं मंदिर आहे. त्याचप्रमाणे आता अजून काही गोष्टी ते समोर मांडतात की मी वीर नाही आणि योद्धा नाही, आणि योद्धा असतं तर त्याला सामना केला असता, पण तो न करता मी पळून गेलो, त्यामुळे मी वीर नाही आणि योद्धा पण नाही. असं बऱ्याच गोष्टी. आता भगवंत म्हणतात, लहानपणी तर माझी आई मला पण म्हणत होती ती या कारे को सुंदरी कोण देऊ, म्हणजे या कानाला ती प्रेमाने कनवा म्हणत होती. काळा आहे कनवा. आता याला मोठेपणी कोण मुलगी देईल असा तिला प्रश्न होता. पण त्याबद्दल आता ही सगळं ऐकून घेते आणि तिला मनामध्ये कुठल्याही प्रकारचा राग नाही. आणि मग म्हणतात की माझ्याबद्दल तर काही खूप मोठी इस्टेट आहे, धनवान आहे, संपत्ती आहे, ऐश्वर आहे, असा विचार केला तर माझ्याकडे काहीच नाही. एखादा बिझनेसमॅन असेल तर त्याला निदान 4 मुली सहजपणे सामावून येतात, तसंसुद्धा माझं नाही. पण ब्रजमधील त्या गोकुळातील वृंदावनातील एक नंबरचा चोर म्हणून माझी ख्याती सगळीकडे आहे. चोराग्रण्य चौरान्नमामी चित्तस्य चोरम, सगळ्यांचं चित्त चोरणारा मी, असं म्हणून मला एक मोठा चोर म्हणून सगळे समजतात. आणि तरी पण मी तुला म्हणतो, तुला आतासुद्धा वाटत असेल तर तू मला सोडून जाऊ शकतेस. आता असं जेव्हा सगळ्यांनी सांगितलं, भगवंताने सांगितलं, तेव्हा या रुक्मिणी मातेने सगळा संवाद ऐकून घेतला. आता तिने प्रतिसाद असा दिला, श्रीकृष्ण आपल्यापासून कधीच दूर जात नाही. निरोध. आपलं मन, आपलं सर्वस्व ज्याला आपण अर्पण केलं त्याच्याशी आता वियोग येण्याचा काही संभवच नाही. आपणच मला अधिक प्रिय आहात हा तिचा विचार आहे. असा गर्व नाहीसा करण्यासाठी भगवंत एवढे बोलले आणि गप्प राहिले. आता तिचा प्रतिसाद असा, पूर्वी न ऐकलेलं असं भाषण आपल्या पतीकडून रुक्मिणीने ऐकलं तेव्हा तिला खूप भीती वाटू लागली, धडधड होऊ लागलं. आणि तिने ते ऐकलं आणि ती त्या ठिकाणी रडू लागली. प्रियस्य देव्य श्रुतपूर्वम अप्रियम, असं अप्रिय भाषण भगवंतानी माझ्याशी आत्तापर्यंत कधीच केलं नाही. आश्रित्य भीता हृदि जात वेपतु चिंताम दुरंताम रुदती जगामह. रुदती म्हणजे ती रडायला सुरुवात केली. आता व्यथा, भय, शोक यामुळे तिची विचारशक्ती लोपली. आता ती म्हणते, आता या भगवंतानी जेवढं म्हणून म्हटलेलं आहे की तू माझा का स्वीकार केला, त्यापेक्षा तू त्या याच्याबरोबर तरी शिष्यपलाबरोबर गेली असतेस तरी तुझं खरं भलं झालं असतं. आता त्याचं उत्तर आता ती वेगवेगळ्या प्रकारे देते. देवकीनंदन म्हणतात, यशोदानंदन म्हणतात, माझ्या मातापित्याचा काहीच पत्ता नाही, निश्चित नाही. तेव्हा म्हणतात की वेद आणि उपनिषद त्याने सुद्धा ज्याला नेती नेती असं म्हणलेलं आहे ते भगवंत म्हणजे तुम्ही आहात. आणि पुन्हा ती म्हणते, यदि गोरे होते तो क्या करते, मी काळा म्हणतोस ना तू, यदि गोरे होते तो क्या करते योगेश्वर, जब काले रंग पर ही सब दुनिया मर जाती. भगवंताचं रूप जेव्हा आपण मंदिरात जाऊन पाहतो, आपल्या पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेतलं तरी त्याचं वर्णन संतांनी अभंगामध्ये खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आता ती म्हणते की तुम्ही माझ्याकडे काही पैसा नाही, काही नाही असं जरी आहे, आणि तू मात्र चांगली गोरी आहेस, राजमहालामध्ये राहिलेली आहेस. मग ते म्हणतात, ती म्हणते
की विनोदाचे मर्म, मी जो विनोद केला, तू आताही मला सोडून गेली पाहिजेस, असा जो विनोद जो आहे तो माझ्यावरील अत्यंत प्रेमामुळे तुझी अशी परिस्थिती झाली. तू जे बेशुद्ध झालीस, डोळ्यामध्ये अश्रू आणलेस, हात जोडलेस, संताप कुठल्याही प्रकारचा चेहऱ्यावर न ठेवता संपूर्णपणे शरणागती तुझी जी झाली आणि त्यामध्ये तू बेशुद्ध पण झालीस. मला असं वाटलं की माझ्या या विनोदाचा तू चांगला स्वीकार करशील आणि तेवढ्याच काय म्हणतो आपण स्पोर्टिव्हली त्याकडे तू पाहशील. पण तू मात्र या म्हणजे गोष्टीचं फारच तू काय म्हणतो आपण त्याला सिरियसली घेतलंस आणि म्हणून तुला वियोग जो आहे तो वियोग प्रत्यक्ष वियोग न होता शब्दाने मी असं म्हणल्यामुळे आता आपला वियोग होतो का काय असं तुला वाटल्यामुळे तुला तुझी शुद्ध हरपली. भगवंत ताबडतोब आपल्या पलंगावरून उठले. पर्यंकावर आरुह्य तमोत्थाप्य चतुर्भुज केशान समय्य तद्वक्त्रम प्राम्रजत पद्मपाणीना. तिला सावरलं, तिला उठवलं आणि तिच्यावरती पंखा घालू लागले, वारा घालू लागले. आता समजत घालू लागले. प्रभूने रुक्मिणी विनोदाने गोंधळून झालेली, बेचैन झाली ती आणि तिची थट्टा अशी मी करायला नको होती असं तिला वाटायला. आता तू जर म्हणतोस की मी चोर आहे, हे सगळं बरोबर आहे, पण चोर कोण? कारण चित्तस्य चोर हा. चित्तामध्ये आता कुठलाही विकार नाही, शुद्ध चित्त आहे आणि शुद्ध चित्त असेल त्या ठिकाणी भगवंताचा वास असतो. श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये सुरुवातीलाच एक श्लोक आहे, सकल भुवनमध्ये निर्धनास्तेपि धन्याः निवसती हृदयेषां श्रीहरेर्भक्तिरेका हरिरपि निजलोकं सर्वथातो विहाय प्रविशति हृदयेषां भक्तिसूत्रोपनद्धः. अर्थ काय? सकल भुवनामध्ये निर्धनास्तेपि धन्याः. आता कोण धन्य आहे? भगवंताच्या दृष्टीने निर्धन आहे ते धन्य आहे. गोंधळेकर महाराज म्हणतात, जे नोकरीमध्ये आहेत ना ते मला आवडत नाही. जे निवृत्त झाले त्यांच्यावर मी जास्त प्रेम करतो. कारण निवृत्ती झाल्यामुळे आता ते 24 तास माझा विचार करू शकतात, म्हणून मला ते जास्त जवळचे वाटतात. सकल भुवनामध्ये निर्धनास्तेपि धन्य. जे धनवान आहेत ते धन मिळवलेल्या त्या संपत्तीच्या त्या गर्वामध्ये, त्या मदामुळे ते आपलं मुख्य जो हेतू आहे मनुष्यजन्माचं सार्थक करण्याचा तो ते विसरून जातात. निवसती हृदयेषां श्रीहरेर्भक्तिरेका. ज्यांच्या मनामध्ये श्री भगवंताबद्दलची भक्ती ह्या एकाचाच निवास ज्यांच्या हृदयामध्ये आहे. तसंच हरिरपि निजलोकं सर्वथातो विहाय प्रविशति हृदयेषां भक्तिसूत्रोपनद्धः. अशा भक्ताच्या मनामध्ये, त्याच्या विचारामध्ये, त्याच्या आचरणामध्ये सगळीकडे माझाच निवास असतो. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वे रहमैव वेद्यो वेदांतकृत वेद विदैव चाहं. सर्वस्य चाहं. सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी मी असतो. ते जाणीव रूपाने आहे, अंशरूपाने आहे, पण त्याचा ज्याला विसर पडतो ते त्या बेडकासारखं जो चिखलामध्ये असतो तो त्यामध्येच आनंद त्याला मानतो. किंवा गोचिडाची उपमा माऊलीने जसं दिलं तसं त्याला त्या विषयामध्येच सुख वाटतं. पण निर्विषय होण्यामध्ये जे सुख आहे, जे साधू संतांना, संन्यासींच्या लक्षात आलं, तो आनंद मात्र त्यांना मिळत नाही. त्यामुळे तुमच्याजवळ धन नाही, तुम्हाला चोर म्हणतात, तुमचा आईवडिलांचा पत्ता नाही, तर तुम्ही जगाचेच माता पिता आहात. त्वमेव माताच पिता तमेव बंधुश्च सखा. सगळं जर तुम्हीच आहात तर इतर नात्यागोत्यांची काय कथा? आणि म्हणून समर्थसुद्धा आपल्याला सांगतात की ज्याला भगवंताचा योग घडायचा असेल त्याने सर्वस्व त्यागावे, स्वजन सगळी त्यागावे, दुःख मूळ जे दयास वाटे सुखचे व्हावे असावे.
तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकही त्यागावे दुःख मुळे जे. किंवा पुढे म्हणतात, आता हे सगळं पाहिल्यावर आता एक एक गोष्टी लक्षात येतात की भगवंत म्हणतात की माझे बोलणे तू एवढं मनावर घेऊ नको. मा वैदर्भे सूर्य येथा जाने त्वाम मतपरायणम. तू काय म्हणतेस ते ऐकण्यासाठीच मी तुझी थट्टा केली आहे, पण तू कुठल्याही दृष्टीने माझ्यावर कुठलाही प्रतिकार केला नाही, काही रागसुद्धा तुझ्या चेहऱ्यावर दिसला नाही. यामुळे आता तू माझ्यावर खरोखरच माझ्याशी एकरूप झालेली आहेस. निरोध म्हणजे मनाचा लय तू खऱ्या अर्थाने केला आहे आणि तुझ्या ठिकाणी माझ्याबद्दल असणारी भक्ती जी आहे ती पुष्ट होण्यासाठी मी ही लीला केली. गृहस्थांनी आपल्या प्रिय पत्नीबरोबर हास्य विनोद करीत काही घटका आनंदात घालवणे हा सुद्धा एक विरंगुळाच आहे. अयम हि लाभो परमो लाभो गृहेषु गृहमेधिनां यन नैर्नियते यामहा प्रियया भीरू भामिनी. प्रियया भीरू भामिनी. प्रियया म्हणजे प्रिय, भीरू म्हणजे घाबरट, भामिनी म्हणजे पत्नी. तर तो एक विरंगुळा आहे. तो विरंगुळा थोडंसं काहीतरी वेळ जावा म्हणून सहजपणे मी ही लीला केली होती. पण तू आपलं जे मनाने तू पक्के असल्यामुळे तू कुठेही विचलित झाली नाहीस. माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये असणारं प्रेम हे अधिक वृद्धिंगत होत आहे, हेच मला या ठिकाणी दिसून येतं. श्री शुक उवाच सैवं भागवता राजन वैदर्भी परिसांत्विना. तेव्हा ते चेष्टेचं बोलणे होते हे लक्षात येऊन आता प्रियतम आपल्याला सोडून जातील ही भीती तिची दूर झाली. सलज्ज आणि प्रेममधुर कटाक्षाने श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहत ती म्हणायला लागली, आपण जणू त्याच्याच भीतीने अंतःकरण रूप समुद्रामध्ये विराजमान असता. आपला मार्ग स्पष्ट नाही आणि लौकिकातील पुरुषाप्रमाणे आपण वागतसुद्धा नाही. आपलं कोणावरही प्रेम नसतं आणि कोणावरही आपली राग नसतो, अशी आपली अवस्था आहे. आता त्या भगवंताची स्तुती अनेक प्रकारे अनेक संतांनी केली. श्री शंकराचार्य आदिशंकराचार्य यांनी पांडुरकाष्टकम म्हणून जे रचना केली त्यामध्ये ते म्हणतात, महायोगपीठे तटे भीमरथ्याः वरम पुंडरीकाय दातुं मुनिंदैः समागत्य तिष्ठम तमानंदकंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्या पांडुरंगाला आम्ही नमन करतो. अजम रुक्मिणी प्राणसंजीवनंतम. रुक्मिणीच्या प्राणाला संजीवनी देण्याचं काम ज्या भगवंतानी केलं ते भगवंत खऱ्या अर्थाने अज म्हणजे जन्मरहित आहेत, रूपरहित आहेत, नामरहित आहेत, पण हा देह धारण करण्यामुळे त्यांना हे सगळं प्राप्त झालेलं आहे. परमधाम कैवल्यम एकम तुरीयम. परमधाम जे धाम ज्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचा आश्रय घेतल्यानंतर एकम तुरीयम तुरीय अवस्था माणसाला प्राप्त होती. प्रसन्नम प्रपनार्ती हरे देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. आणि असं म्हणत सगळ्यात शेवटी या श्लोकामध्ये मराठीमध्ये असं म्हणतात, स्तुती विठ्ठलाची सध्या पुण्यदात्री. त्या भगवंताची स्तुती जरी केली तरी आपल्याला अनेक जन्मांचं पुण्य प्राप्त होतं. मनापासून भक्तीने गीत गाती भवाब्धी तरोनी असे लोक जाती हरीच्या घरी पोचती जीवनांती. हा देह पडल्यावर ते पुन्हा मलाच येऊन मिळतात. जे तद्धामम परमम मम. ते माझं धाम आहे आणि त्या धामाला एकदा प्राप्त झाल्यानंतर ते माझ्याशी एकरूपच होतात. अशी तू माझ्याशी एकरूप झालेली आहेस. जाड्यम वचस्तवं गदाग्रजयस्तु भूपान विद्राव्य शारंग निनदेन जहर्थत्वम मात्वम. राजाच्या भीतीने समुद्रामध्ये निवास करू लागलात असं जर आपलं म्हणणं असेल तर ते सुद्धा तर्कसंगत वाटत नाही, रुक्मिणी म्हणते. कारण शारंग धनुष्यांच्या टणत्काराने माझ्या विवाहासाठी आलेले शाल्व, विदुरथ, जरासंध एवढे मोठमोठे राजे जे होते ते सगळेसुद्धा त्या राजांना तुम्ही त्या धनुष्याच्या एका टणत्काराने पळवून लावलेलं आहे.
जसा सिंह आपल्या आरोळीने वनातील पशूंना पिटाळून लावतो, तसे ते आपला जीव मुठीत घेऊन सगळे पळून गेले आहेत, हे मी स्वतः पाहिले आहेत. आता पुढे म्हणतात, जे माझ्या मागे लागतात त्यांना साधारणपणे कष्टच भोगावे लागतात. जे साधारण माझ्या मागे लागतात. आता कसं, जे भगवंताच्या मागे लागले, जे भगवंतालाच एकरूप करून घेतलेलं आहे, त्यांना मात्र हे कुठले शारीरिक कष्ट वगैरे जाणवत नाही. आत्ताच मागच्या आठवड्यात आम्ही कलकत्त्याला गेलो होतो, कालीमातेला, त्याच्यानंतर बेलूर मठ आणि आपल्या राणी रासमणीचं जे मंदिर आहे कालीमातेचं, त्या मंदिरामध्ये गेलो. तिथे एक छोटासा घाट आहे. सर्व लोकांना त्या नदीवर स्नान करण्यासाठी खाली उतरता येतं. सगळे आपापल्या पवित्र भावाने नदीला नमस्कार करीत होते, कोणी स्नान करीत होते, कोणी स्तोत्र म्हणत होते. पण जे माझ्या मागे लागतात त्यांना साधारणपणे कष्टच भोगावे लागतात. या वाक्याचा अर्थ तिथे लक्षात आला. 5-6 माणसं अशी होती की ती त्या कठड्यावर बसून होते आणि त्यांच्या हातात काहीतरी होतं आणि दोरी होती मोठी, आणि ते हळूहळू एकेका काही अंतराने ती दोरी आणि त्यांच्या हातात जे आहे ते फेकत होते पाण्यामध्ये, आणि पुन्हा 5 मिनिटांनी ते पुन्हा ओढून घेत होते. मग मला असं दिसलं की त्यांच्याजवळ लोहचुंबकाचे 2 मोठे तुकडे होते, अगदी मोठे, वजनदार, आणि त्या लोहचुंबकाला आपण अर्पण केलेले पैसे जे आहेत ते पैसे चिकटून त्यांच्याजवळ येत होते. म्हणजे जे माझ्या मागे लागतात त्यांना कष्ट भोगायला. दिवसभर तो लोहचुंबक टाकायचा, पाण्यामधनं ओढायचा, त्याच्यातनं येणारे चिल्लर पैसे गोळा करायचे, ते पोत्यात भरायचे आणि मग आपला जीवननिर्वाह करायचा. त्यांना दिवसभर कष्टच. पण जे दूरवरून येतात त्यांना त्या नदीचं, त्या मातेचं, त्या कुंभमेळ्याच्या त्रिवेणी संगमात दर्शन जरी झालं तरी ते स्वतःला धन्य मानतात. आता असं युक्तिवाद केला की अंग पृथू भरत ययाती गय, अशी उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत की ज्यांनी आपलं एवढं मोठं एकछत्री साम्राज्य होतं ते सुद्धा सोडून दिलं. भरत राजा सगळं सोडलं आणि पुन्हा त्या जंगलामध्ये जाऊन उपासना केली आणि आपल्या तपश्चर्या करण्यासाठी ते वनामध्ये निघून गेले. तर त्या आपले अनुयायी होण्यामध्ये किती कष्ट आहेत, त्यांना किती कष्ट झाले हे सुद्धा मला माहिती आहे. आणि मग म्हणतात, समर्थ आपल्याला सांगतात, जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थक केला. येर तो जन्मला पापी कुलक्षया कारणे. मनुष्य जन्माचे हित काय हित आहे? काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावा. जे जे आहे त्याचा उपयोग गोरगरिबांसाठी करणं यातच आपलं मोठेपण आहे. नाही तर मग कित्येक लोक जन्म घेतात, पुन्हा मरतात, पुनरपी जन्म पुनरपी मरणम, याच घोटाळ्यामध्ये ते पुन्हा पुन्हा जन्म घेतात. आणि मग जो एक वेळच या ठिकाणी येतो, जन्म घेतो आणि तुझ्याशी एकरूप होतो, त्याला पुन्हा जन्म मरणाचा फेराच होईला आपण आरतीमध्ये म्हणतो. आता वरून कातडे, दाढी, मिशा, नखे, रोम, केस, आपण आतमध्ये असणारे मांस, हाडे, रक्त, किडे, मलमूत्र, कफ यांनी भरलेलं हे सगळं जीव आहे. पण प्रेतासारखे जिवंत असूनसुद्धा या शरीराला जर आपल्या चरणकमळाच्या मकरंदाचा सुगंध हुंगावयास मिळाला नाही तर मग त्याचं जीवन व्यर्थच आहे. आणि अशाच कितीतरी जण अशा प्रकारे जीवन जगत असतात. ते पाहून मला खरोखरच वाईट वाटतं. एखाद्या अनुरूप वराला माळ घाल असे आपण म्हणालात तर ते आपलं म्हणणंसुद्धा मला खोटं वाटत नाही. कारण कधीकधी एखाद्या पुरुषाने जिंकल्यानंतर, उदाहरण आहे काशीराजाची कन्या, 3 कन्या होत्या, अंबा, अंबालिका आणि अंबिका. आमच्या भीष्म पितामह, आता येणारी भीष्मातीच आता हे सप्तमी अष्टमी जी आहे, भीष्माष्टमी आहे, त्यांनी या तिन्हींना ते तिकडून जिंकून आणलं होतं
आणि आपल्या पुतण्यांना द्यावा असं विचार होता. त्यापैकी अंबाजी होती. हिने पूर्वीच दुसऱ्यावर प्रेम केल्यामुळे ती स्वतः त्या ठिकाणाहून निघून गेली, ही कथा आहे. तसं जर उलटा स्त्री असेल तर तिचं जे काही मनातलं पाप आहे ते प्रत्येक ठिकाणी व्यक्त होतं. ती पुरुषांकडेच ओढ घेते. अशा स्त्रीला आपल्याजवळ ठेवू नये असं त्या ठिकाणी रुक्मिणी माता सांगते. तर भगवान म्हणतात या ठिकाणी, साध्वी राजकुमारी, तुझ्या तोंडून हेच ऐकण्यासाठी मी तुझी थट्टा केली होती. तू माझ्या म्हणण्याचा जो अर्थ लावलास तो अक्षरशः खरा आहे. तू माझे अनन्य भक्त आहेस. तू माझ्याकडून ज्याची इच्छा दर्शील त्या तुझ्या इच्छा नेहमीच पूर्ण होतील. मी तुझे पती प्रेम आणि पातिवृत्य हे चांगल्या तऱ्हेने पारखलेले आहे. ये माम भजन्ति दाम्पत्ये तपसा व्रतचर्यया कामात्मानोपवर्गेशम मोहिता मम मायया. मी मोक्ष देणारा आहे असे समजून जे सकाम अनुष्ठान करतात, अनेक प्रकारचे व्रत करतात, तपश्चर्या करतात आणि दाम्पत्य सुखाची अभिलाषा बाळगतात, म्हणजे सांसारिक सुखाची अभिलाषा बाळगतात, ते माझ्याजवळ येऊनसुद्धा माझ्यापासून कित्येक कोस दूर आहेत. तद्देजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके ईशावास्य उपनिषदामध्ये ते माझ्याजवळ आल्यासारखे दिसत असले तरी ते माझ्यापासून खूप दूर असतात. विषय सुखाच्या नरकामध्ये सुद्धा ते आनंदाने राहतात आणि त्यांना त्याकडे जाणं हे श्रेयस्कर वाटायला लागतं. मग ते त्यांच्या नशिबाप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्म घेत असतात. पण संसार बंधनातून मुक्त होण्यासाठी माझीच निरंतर सेवा करावी ही एक गोष्ट तू धारण केलीस आणि त्याच्यामुळे तुला हे सगळं वैभव प्राप्त झालं. माझी कीर्ती ऐकून तुझ्याशी विवाह करण्यासाठी आलेल्या सगळ्यांचा तू त्याग केलास, पण त्या सुदैव ब्राह्मणाच्या करवी माझ्यासाठी एक पत्र पाठवलंस आणि त्यावरूनच तुझा मोठेपणा सिद्ध होतो. तुझ्या भावाला युद्धामध्ये मी जिंकलं, विद्रूप केलं. जेव्हा द्रौपदी या प्रसंगाच्या वेळेस पुढे अनिरुद्धाच्या विवाहाच्या प्रसंगीसुद्धा बलरामाने तर त्याचा वधच केला. आता हा प्रसंग पुढे येणार आहे, पण भगवंतांना मागे झालेलं आणि आज होणारं आणि भविष्यात होणारं या तिन्ही गोष्टी जशा माहीत असतात तसं त्यांनी या ठिकाणी स्मरण करून दिलं त्रिकालदर्शी असल्यामुळे. तर माझ्या प्राप्तीसाठी तू मला संदेश पाठवला आणि तुला माझ्यासाठी हे सगळं जग असार वाटू लागलं आणि माझी प्राप्ती झाली नाही तर हे जगसुद्धा सोडण्याचा तू विचार केला होताच. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्वही अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. आम्ही याची परतफेड करू शकत नाही, भगवंत म्हणतात. त्यामुळे मी तुझं खऱ्या अर्थाने कौतुक करतो. शुकदेव म्हणतात, जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आत्माराम आहेत. आत्माराम म्हणजे त्यांना स्वतःच्या सुखासाठी, समाधानासाठी काहीतरी बाहेरून मिळवायचं असतं असं काहीच नाही. ते सामान्य मनुष्यासारखे प्रेमालाप करीत रुक्मिणीबरोबर त्या ठिकाणी आनंदाने रममाण झाले आहेत. जगाला उपदेश करणारे सर्व व्यापक भगवान श्रीकृष्ण आपल्या इतर पत्न्यांसोबतसुद्धा महालामध्ये एखादा गृहस्थाश्रमसुद्धा देवत पद्धतीने राहू शकणार नाही. तेवढ्या गृहस्थाश्रमाला उचित अशा सगळ्या धर्मांचं पालन करीत ते भगवान श्रीकृष्ण त्या द्वारकेमध्ये राहू लागले. अशा प्रकारे हा श्री रुक्मिणी संवादो नाम षष्टितमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणम्. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे श्रीरुक्मिणी संवादो नाम षष्टितमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता उद्याच्या अध्यायामध्ये भगवंताच्या संततीचे वर्णन आणि अनिरुद्धाच्या विवाहामध्ये रुक्मीला मारणे हा भाग आपण उद्या पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम.
जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री सुखमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, साधुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची तेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय.